काय करतेस तू? प्लीज जरा माझ्या रूम मध्ये येतेस? नाही, मी कामात आहे. की तू जास्त शाणपणा करू नकोस, लवकर ये. एवढा का ओरडतोयस? ए किटू, तू गायत्रीला कॉलेजमधून जाताना बघितलं होतंस कुठे? हे विचारण्यासाठी तू मला एवढा आरडाओरडा करून बोलवलंस? हो, कारण मी आज बरंच शोधलं पण ती कुठेच दिसली नाही जाताना. रोज डान्स रिहर्सल मध्ये तिला पाहत असतोस ना, तरी पोट भरत नाही वाटतं तुझं? किटू, तू अजून लहान आहेस, कळलं का? उगाच मोठ्या बहिणीसारखी वागू नकोस. जेवढे प्रश्न विचारतो ना तेवढेच उत्तर दे. पिऊ बरोबर जाताना पाहिलं होतं मी तिला. अजून जेवढं विचारलंय तेवढंच सांगणार. बरं किटू, तुझ्याकडे पिऊचा नंबर आहे? नाहीये. अगं मग कोणाकडनं तरी मागून दे ना. मला आधी सांग काय झालंय. नाही, मला खूप विचित्र वाटतंय. असं वाटतंय काहीतरी झालंय. चिल ब्रो, काही झालेलं नसणार आहे. किटू, मला असं सारखं वाटतंय की गायत्री कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्ये अडकली आहे. किटू, प्लीज पटकन पिऊचा नंबर दे ना काढून. पिऊ पेक्षा मी गायत्रीचा देऊ का? नाही नको, गायत्रीचा नको. का? गायत्रीचा नंबर मी तेव्हाच घेईन जेव्हा ती स्वतःहून देईन मला. ब्रो, यू गोना मॅड. तू कामातून गेलास. नाउ यू गो अँड गेट द नंबर. ओके, देते. लवकर आण. हो हो हो, किती घाई. जा ना मग आता. गायत्री नक्कीच कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्ये आहे. काय झालं असेल? गायत्रीला फोन लावतेस? हो.